चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. सलामीची जोडी महेश जाधव आणि तुषार चौधरी. तर पहिला षटक हाताळण्यासाठी अतुल ठाकरे. एक चुरशीची लढत या दोन संघादरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण पाहतोय 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि तिसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार इथे हाताला गेलाय. आपण पाहतोय ऑन साईडला हा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं यावेळेस आपण पाहतोय महेश जाधव याने. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. डॉट बॉल. अतुल ठाकरे आपण पाहतोय भरपूर मोठं रनअप आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाले. कदाचित दुसरी धाव देखील मिळेल कारण गचाल क्षेत्ररक्षण झालाय. अगोदर निलेश आला होता, त्यानंतर मयूर आला, मात्र दोघांनाही चेंडू मिळाला नव्हता आणि त्याचा फायदा येथे मिळाला दोन्ही फलंदाजांना. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता मात्र 2 या धावसंख्येवरती. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या मी हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक यूट्यूबवरती उशिराने जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडवाल आणि आई माऊली नागले या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. तर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या संघासमोर 2 हात करेल. आणखीन एक वेगवान चेंडू तेज तर्रार. पण हा चेंडू पाहतोय सरळ यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेलेला आहे. शफल अन क्रॉस होऊन फटका खेळायचा होता महेशाला. मात्र चेंडूचा वेग एवढा होता की चेंडू बॅट येण्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये जयेश कुठली चुकी करत नाहीये. चांगला झेल इथे पकडला गेलाय. बघा फुलटॉस चेंडू होता, क्षेत्र चुकीचं निवडलं मी तर म्हणेन. हा चेंडू जर मिड विकेट किंवा स्क्वेअर क्षेत्रामध्ये जर खेळला असता कदाचित एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकला असता. मात्र क्षेत्र आपण बघितलं चुकीचं निवडलं महेश जाधव याने आणि लॉंग ऑन मध्ये जयेश होता आणि जयेश याने खूप चांगला झेल इथं पकडलेला आहे. बिग विकेट, बिग ब्लो. नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजे कुंदन, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. तोच कुंदन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. स्ट्राईक वरती असेल. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण तुषार याला, ज्याला जुनी संधी मिळाली नाहीये. याच दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय प्रकाश देवलीकर साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पालघर जिल्हा समाज कल्याण न्यासचे ते अध्यक्ष आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. सन्माननीय प्रकाश देवलीकर साहेबांचे या संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. बॅटचा एज घेतलाय आणि बघा यावेळेस निलेशने झेल पकडलाय. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय ज्या खेळाडूने नक्कीच आकर्षित केलं होतं, खूप चांगली फलंदाजी केली होती, तो फलंदाज कुंदन स्वस्तामध्ये बांधून माघारी परततोय. गेल्या पावली तो माघारी परतलाय 0चा चष्मा घालून. बघा या अगोदर आपण अतुल याचे 2 षटकं जर बघितली ना तर भरपूर तो महागडा ठरला होता. पहिल्या मॅच मध्ये देखील महागडा ठरला आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील तो महागडा ठरला. मात्र या मॅच मध्ये नक्कीच खूप इम्प्रेस करतोय. चांगला कमबॅक. वेळेस बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रणित आहे त्या क्षेत्रामध्ये, प्रणित दलवी
चेंडूला फील्ड करेल, एक भरभक्कम शरीर यष्टीचा हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक सिंगल धाव, षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 गडी बाद 3 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. योगेश बरफ येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात फक्त 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना योगेश बरफ पहिला चेंडू पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. आपण पाहतोय संतोष कान्हात चेंडूला उचलतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5च्या धावसंख्येवरती. या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल आणि आई माऊली नागले या 2 संघ दरम्यान. यावेळेस योगेश याचा अचूक टप्प्यावरती पडलेला हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. खूप चांगली ओव्हर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. योगेशकडनं देखील 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. धाव फलकावर धावा पाहतोय पण फक्त आणि फक्त 5 धावा. आणखीन एक वेगवान चेंडू, तेच तर्रार हा चेंडू त्या हाताला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन करत असताना योगेश देखील ज्या प्रकारे अतुल याने कामगिरी केली त्याच प्रकारे इथे कामगिरी करत असताना योगेश बरफ बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलेत. बघा धावची जी संधी इथे निर्माण झाली होती, कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न तुषार याने दाखवलेला नाही आहे. यज्ञेश काहीतरी चुकीचं करतोय हे तुषार ठाऊक आहे. नक्कीच एखादा कानमंत्र तुषारला देखील द्यावा लागेल, तो म्हणजे यज्ञेश कुणाल याला कुणाल दुमाडा पण पाहतोय जो नव्याने मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आणि आपण पाहतोय 3 चेंडू त्याने आतापर्यंत निर्धाव खेळून काढलेले आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू, मात्र या चेंडूवरती बॅटचा हलकासा एज लागलाय आणि झेल देखील टिपलाय. काय चांगली बॉलिंग केली जात आहे, अप्रतिम कमालीचं षटक. आपण आई माऊली नागले हा संघ पाहतोय ज्याने सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती, खूप चांगली बॉलिंग केली होती. जरूर यहाँ पे मेहमानों का भी आगमन होता हुआ उनका भी हम स्वागत करेंगे और उनके लिए भी जानकारी के लिए आप बता देंगे कि बल्लेबाजी करने वाली टीम जो नागली गांव से बिलोंग कर रही है और गेंदबाजी करने वाली टीम सोनसरी स्पोर्ट्स तांबरमाल यानी कि कामन के इलाके की टीम है और 2 टीमों के बीच ये चलता हुआ मुकाबला. प्रदीप आपण जर बघितलं ना तर तुषार या खेळाडूला ओपनिंगला गेलेला खेळाडू आहे, परंतु जवळजवळ 2 षटकाचा खेळ म्हणजे 11 चेंडूचा खेळ झालाय, त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. नक्कीच आपण पाहतोय त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. बघा हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे, मात्र शेवटच्या षटकामध्ये त्याला आता स्ट्राईक मिळणार आहे. मात्र हा चेंडू निर्धाव आला हे महत्वाचं आहे की तुषार स्ट्राईक वर त्याला हे महत्वाचं आहे. हे येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण धावा तर धाव फलकावरती लागलेल्या नाही आहेत. आपण धावा जर बघितल्या तर 12 चेंडूमध्ये फक्त 5च धावा लागल्यात, विकेट गमावल्यात 3. ही कुठेतरी चिंतेची बाब नागले संघासाठी. जरूर अगर देखेंगे ना यहाँ पे तो जो करना था बल्लेबाजी में अच्छा परफॉर्मेंस वो करने में कामयाब नहीं हुए. कहीं ना कहीं इंटेंट वो दिखाया नहीं, क्योंकि हर एक बल्लेबाज बड़ा हिट लगाने की प्रयास में है. अगर आप यहाँ से सिंगल डबल भी अगर जोड़ते तो यहाँ से अगर 12 गेंदों में 12 भी रन बनते तो भी एक अच्छा माना जाता, क्योंकि अगर आखिरी 6 गेंदों में यहाँ से आप और 10-12 रन जोड़ोगे
तो एक बेहतरीन टोटल हो सकता है 3 ओवर के मुकाबले में, लेकिन नहीं, ये बहुत खराब बल्लेबाजी हुई। 5 रन 3 विकेटें। अगर देखेंगे तो आखिरी 6 गेंदे बची है। यहाँ से अगर देखना है, पलटवार करना है, तो केवल इन 6 गेंदों में कम से कम 20 रनों का ये ओवर बनाना पड़ेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। बघा या षटकामध्ये देखील तेच पाहायला मिळतंय जे मागच्या 2 षटकामध्ये बघितलं आपण जयेश। पहिला चेंडू हा निर्धावलेला आहे आणि स्ट्राईकवरती कोण आहे? सलामीचा फलंदाज तुषार, ज्याच्याकडनं आपल्याला नाहीतर प्रेक्षकांना आणि त्याच्या संघाला भरपूर अपेक्षा आहे। आणि पहिला चेंडू तुषारने इथे निर्धाव खेळून काढलेला आहे। यावेळेस आपण पाहतो खूप चांगला फटका, वेट अँड वॉच, सुपर षटकार। आणि हीच क्षमता या खेळाडूची, आणि तेच मी म्हणतोय की पहा, बॅटिंग करण्याची संधी ओपनिंगला गेलेला खेळाडू आपण बघितला तर कधी तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळते, आणि या खेळाडूला सुरुवातीला तुम्ही स्ट्राईक द्यायला हवी होती, कारण की आपण पाहू शकतोय त्याच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय आणि मात्र येत आहेत, आणि धावा आता मात्र अपेक्षित असतील येणाऱ्या 4 चेंडूमध्ये त्याच्याच बॅटमधून। कदाचित एक फाईट करण्यासाठी टोटल हवं आहे। यावेळेस आपण बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, योगेश प्रयत्न करतोय, 1 बॉम्ब समोर चेंडूला ते फील्ड केला गेलाय। तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात। बघा जसा तुषार स्ट्राईक वरती आला तसे आपण पाहतोय धावांमध्ये पाहतोय धाव फलकावरती थोडासा वेग येताना दिसतोय। जो स्कोर बोर्ड पूर्णतः थांबला गेला होता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर थोडासा पुढे सरसावला जातोय। 13 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत। येणारे 3 चेंडू कमीत कमी 10 तरी धावा येणं गरजेची बाब आहे, आणि की इथून जर 10 तरी धावा आल्या तर मग एक चांगला टोटल बनू शकतोय लढाईसाठी। यावेळेस आपण फाईन लीग क्षेत्रामध्ये शतरक्षक होता अक्षय, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे, कारण ज्या प्रकारे चेंडूने बॉम्ब्स घेतलाय, चेंडू 1 बॉम्ब्स होऊन सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे। चौकार, बघा तुषारच्या बॅटमधून आणखीन एक षटकार बघितला, हा चौकार आलाय। मला वाटतं या अगोदर जर तुषार जर स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळाला असता तर धावफलकावरती मला वाटतं आणखीन जास्त धाव पाहायला मिळाले असते जयेश। तेच चर्चा करतोय मी की ह्या खेळाडूला नक्कीच तुम्ही जास्त चेंडू खेळायची संधी द्यायला हवी होती। बॅटच्या टोइनला हा चेंडू लागलाय, एक धाव कंप्लीट केली जाते। दुसऱ्या वेळेचा प्रयत्न स्ट्राईक एंडकडे थ्रो झालेला आहे, मात्र तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या। धाव फलक 2 ने पुढे सरसालाय, तो म्हणजे 19व्या धावसंख्येवरती। शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवर एक मॅक्झिमाइज केला जाईल का गरज आहे, कारण की इथे मॅक्झिमाइज किंवा चौकार जरी लगावा लागेल तर मग गोलंदाजीसाठी एक टोटल चांगला मिळेल आणि मग फाईट बरोबरीची करता येईल। प्रयत्न पाहूया केले जातील। नागपूरला आपण पाहतोय स्लाइस केलाय, मात्र आपण पाहतोय हा चेंडू चाललाय, अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु तिथे आपण पाहू शकतो की 2 धावा मात्र मिळाल्या। तिसरी धावेचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण, 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु आपण पाहू शकतो इथे की तुषारच्या या बॅटिंगमुळे मी तर म्हणेन की आता गोलंदाजांना थोडा तरी आधार मिळालाय, कारण की नक्कीच त्याने केलेली कामगिरी पूर्णपणे गरजेयुक्त कामगिरी पाहायला मिळते, कारण की टीम फसली होती अडचणीमध्ये आणि त्या अडचणीमध्ये नक्कीच येऊन थोडंसं त्याने कार्य मात्र नक्कीच चांगलं केलंय। आणि आपल्या टीमला मी तर म्हणेन की ज्याप्रमाणे एक लक्ष गाठून दिलं गेलंय, म्हणजेच आता 23 धाव्यांच्या साहाय्याने तरी सुद्धा आपण पाहतोय की फाईट मात्र नक्कीच करता असताना पाहायला मिळेल, कारण की बॉलिंग हे प्रमुख अस्त्र म्हणजेच नागली या टीमचं आपल्याला आहे, आणि नक्कीच ते मात्र ओळख त्यांना दाखवून द्यावं लागेल या मॅच मध्ये जर हा मॅच जिंकायचा असेल तर। स्पोर्ट्स तांबडमाड टीमला नक्कीच थोडासा बॅकफुटला ढकलायचं असेल तर नक्कीच चांगलं क्रिकेट मात्र मैथून आता दर्शवावं लागेल असं बॉलिंगच्या माध्यमातून नागले टीमला। आपण पाहतो की तुषार याने 6 चेंडूचा खेळ केला। 6 चेंडूमध्ये आपण जर बघितलं तर तुषार याने तब्बल 17 धावा बनवल्या जयेश, कारण शेवटचं पूर्ण षटक तुषाराला मिळालं आणि त्याने खूप चांगली फलंदाजी ते केलेली आहे। धावफलक पाहतो पण 22 धावा।
22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 23 धावांचं हे टार्गेट सेट केलं गेलंय. पाहूया 23 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. ऑन स्क्रीनवर आपण पाहताय प्रमुख पाहुणे जे आपल्याला पाहायला मिळतात. समाज कल्याण नाच समितीचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी देवळीकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच त्यांच्या समवेत आणखीन काही पाहुणे इथे जोडले गेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेचा मात्र आपण पाहतोय आनंद सुद्धा घेतला जातोय. आणि मंचाची शोभा हे वाढत असताना ऑन स्क्रीनवर आपल्याला हे पाहुणे जर पाहायला मिळत आहेत. प्रकाशजी देवळीकर साहेब आपण पाहिलं तर क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. त्यांचे सुपुत्र जतीनजी देवळीकर हे सुद्धा एक नामवंत टेनिस क्रिकेटपटू आपल्याला जर पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहिलं तर वय लक्ष हे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धाव्यांचा ओपनिंगची जोडी आहे निलेश आणि अतुल. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहू शकतोय कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू यावेळेला पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली आहे. पहिला बॉल आपण पाहू शकतोय ज्या प्रमाणे थोडा सुरुवात शून्यातून झाली एका धावेनं आणि ज्याप्रमाणे 23 धावा म्हणजे जिथून नाप तोलून गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की जर हा मॅच तुम्हाला अंतिमच्या टप्प्यापर्यंत बरोबरीची लढाई करायची आहे तर मग प्रत्येक एक पाऊल मात्र नीट टाकावं लागेल. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल अगेन्स्ट आपण पाहतोय ऐमावली स्पोर्ट्स नागले या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. 23 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली टीम. अतुल ठाकरे त्यांचा आज दिवस चांगला राहिलाय तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा तोच खेळ आपल्याला पाहायला मिळेल का. कारण की नागले टीम ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना सरप्राईज नक्कीच पेश करण्याचा प्रयत्न करेल. कारण की त्यांच्यासाठी 23 धावा सुद्धा भरपूर आहेत. आणि की बॉलिंग त्याची कशी आहे अनेक वेळा त्याने मैदान नक्कीच गाजवले तर बॉलिंगच्या जोरावर. आणि या मॅच मध्ये नक्कीच त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. हा बॉल मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल हात सावकार. 4 धावा. अतुलच्या नक्कीच रेंज मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये हे त्याने अनेक वेळा दर्शवलं गेलंय. भरपूर मित्र म्हणेन की पुढे चेंडू हाताळला गेला होता आणि मग हा शॉटला बनवला गेला. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि सफलता मिळाली. कारण की फाईन लेग पाहिलं होते की 38 सर्कल मध्ये आहे तर मग आपण हा शॉट नक्कीच खेळू शकतोय आणि फायदा मिळाला. रिव्हर्सचा फटका या वेळेला मात्र आपण पाहतोय खेळला जातोय अतुलच्या बॅट मधून. सलगचा दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 9च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 3 चेंडू मध्ये 9 धावा. लक्ष 23 धाव्यांचं आणि पाहतोय आपण तर मग इझी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बघा यावेळेस देखील खूप चांगला फटका केला जयेश. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक आणि सलगचा तिसरा चौकार. चौकाराचे हॅट्रिक्स कंप्लीट केले आणि पहिलाच खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला तो म्हणजेच अतुल. चौकाराचे हॅट्रिक्स कंप्लीट करणारा. मंचावर आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशजी देवळीकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून अगदी मोलाचं सहकार्य पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आलेला आहे. त्यांचे अगदी मनापासून आभार. आणि या दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक चौकार येतोय. पाहतोय अतुलच्या बॅट मधून
आपण पाहिले तर तब्बल 4 चौकार हे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ये खेल ही खिलवाड़ है, गेंदबाजों के साथ खिलवाड़. सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आलेले आहेत. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्येच आपण पाहतोय जयेश या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि हा देखील आपण पाहतोय चौकार. सलग 5 चेंडूवरती 5 चौकार. जयेश 5 चेंडूवरती 5 चौकार. नक्कीच आपण पाहिले तर यावेळेला हा सुद्धा एक अनोखा विक्रम पाहायला मिळतो आपल्याला या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिले तर मग मॅच जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतंय स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय अविनाशी ठाकरे मॅच बघत असतील. त्यांचाच संघ आहे. आणि आपण पाहतोय की एका षटकामध्ये 5 षटकार, एका षटकामध्ये 5 चौकार किंवा एका षटकामध्ये 5 विकेट्स जर कुठला संघ घेतोय तर सन्माननीय अविनाशी ठाकरे जे स्वराज्य स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत, त्यांच्याकडनं 15 टी-शर्ट्स हे देण्यात येत आहेत. आणि तिथं आपण पाहतोय की हा संघ त्याचा मानकरी ठरलेला आहे. शतरक्षक येतोय, इथे झेल पकडतोय, मात्र अवघ्या 2 धावींची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 21 धावसंख्येवरती फक्त 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 11. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय काम थोडंसं सोपं केलं जात आहे. व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. आणखीन 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. आपण पाहतोय चेंडू ते स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि ही विजयी धाव इथे पूर्ण झालेली आहे. तर हार्ड लक ऐमावली नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. चला कॅप्टन, बरोबर कॅप्टन आलेला आहे. कॅप्टन रेडीच आहे. चला या अगोदर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव नो डाऊट अतुल ठाकरे. ही इज द मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाशजी देवलीकर साहेबांना विनंती करतोय की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष आहेत आणि तंटामुक्ती अध्यक्ष देखील आहेत सन्माननीय प्रकाशजी देवलीकर. चला अतुल या लगेच. मॅन ऑफ द मॅच चा किताब तो सन्माननीय प्रकाशजी देवलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला जातो. अतुल याला खूप चांगला परफॉर्मन्स आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. कारण खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. सलग 5 चेंडूवरती 5 चौकार ठोकले. या स्पर्धेमध्ये हा विक्रम तरी आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. तर कॅप्टन देखील या लगेच. टॉस केला जाईल. SK स्पोर्ट्सचा कॉल आहे आणि SK स्पोर्ट्स आलेला आहे.
पाहुण्याने विनंती आपण विराजमान व्हा. मयूर, आपण टॉस जिंकलाय, निर्णय सांगायचा फक्त. क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकाचा सामना असेल. 3 षटकाचा सामना असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या संघाला आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे.